सुगरण होण्यासाठी उपयोगी किचन टिप्स. 1. कोणतीही भाजी करताना कांदा तेलामध्ये पूर्ण परतल्यावरच टोमॅटो टाकावा, कारण टोमॅटोचे पाणी कांद्यात पडल्यास कांदा पूर्णपणे परतला जात नाही आणि कच्चा राहू शकतो. 2. भाजीला किंवा वरणाला फोडणी देताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. सुरुवातीला तेल चांगलं गरम होऊ द्या आणि नंतर मोहरी टाका. मोहरी चांगली तडतडली की मगच जिरे टाका. काही जण मोहरी आणि जिरे एकत्रच तेलात टाकतात, पण अशा वेळी मोहरी तडतडायच्या आधीच जिरे जळून जातात, ज्यामुळे भाजीला आणि वरणाला धुरकट किंवा करपलेला वास येऊ शकतो. 3. कांदे पोहे करताना कांदा बारीक चिरण्याऐवजी उभा पातळ चिरून टाकला तर पोहे अधिक चविष्ट होतात. तुम्हाला वाटेल की कांदा कसाही चिरला तरी फरक पडत नाही, पण खरंच चवीत फरक पडतो. टोमॅटोचंही तसंच आहे, तुम्ही एकदा ट्राय करून बघा. 4. सिंकमधील दुर्गंधी घालवण्यासाठी गरम पाणी हा सगळ्यात सोपा उपाय आहे. यासाठी 2 ते 3 लिटर पाणी चांगलं तापवून किंवा उकळवून घ्या. हे उकळलेलं पाणी सिंकमध्ये ओता. यामुळे सिंकच्या पाईपला आतून चिकटलेली घाण निघून जाईल आणि दुर्गंधी कमी होईल. हा उपाय दिवसातून 3 ते 4 वेळा करा. 5. स्वयंपाकघरातील सिंक साफ करण्यासाठी लिंबाचा वापर केला जाऊ शकतो. लिंबाच्या आत ब्लिचिंग एजंट असतात, जे घाण काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी आहेत. घाणेरडे किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी लिंबू कापून मीठ लावा आणि नंतर किचन सिंक घासून घ्या. यामुळे सिंकमधील सर्व घाण निघून जाईल आणि ती चमकू लागेल. 6. झुरळांसाठी सर्वात प्रभावी घरगुती उपायांपैकी एक म्हणजे बेकिंग सोडा वापरणे. बेकिंग सोडा साखरेत मिसळावा आणि हे मिश्रण घरातील ज्या कोपऱ्यातून झुरळ येतात तिथेच घालावे. झुरळे साखरेकडे आकर्षित होतात, जे विष म्हणून काम करतात आणि बेकिंग सोड्याने मारले जातात. 7. कोणत्याही प्रकारची भजी बनवत असताना खायचा सोडा घालणार असाल तर हळदी पावडरचा अजिबात वापर करू नका, नाहीतर भजी काळपट कलरची दिसू लागतात. 8. कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना कागदी पेपरमध्ये गुंडाळूनच फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे जास्त काळ हिरव्यागार राहतात. चुकूनही प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका. 9. काळ्या मसाल्याच्या वाटणाची भाजी करताना मसाला वाटताना त्यामध्ये 1 किंवा 2 हिरव्या मिरच्या घातल्यास भाजीची चव खूपच चविष्ट होते. 10. कुकरची रबरी रिंग फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजे फ्रीझरमध्ये 15 मिनिटे ठेवावी. यामुळे रिंग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशरही चांगले राहते. 11. पुरी किंवा भजी तळताना तेलात मीठ घातल्याने भज्यांमध्ये कमी तेल शोषले जाते. ही टीप नक्कीच ट्राय करून बघा. 12. कांदा कापण्याआधी तो 2 भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा. अशाने कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही. 13. उकडलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका. काही वेळ थंड पाण्यात ठेवा. अशाने अंड्याची सालं पटकन निघतील. 14. टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्या. अशाने टोमॅटोची साले पटकन निघते आणि त्या टोमॅटोचा वापर सूप, भाजीसाठीची ग्रेव्ही, ज्यूससाठी करता येतो. 15. कोणताही पदार्थ गॅसवर उकळत असताना किंवा गरम होत असताना त्यात कोथिंबीर टाकू नका. भाज्या किंवा वरण करून झाल्यावर जेव्हा तुम्ही गॅस बंद करता त्यानंतर साधारण अर्ध्या 1 मिनिटाने त्या पदार्थावर कोथिंबीर टाका आणि मग त्यावर झाकण ठेवा. असं केल्याने कोथिंबीरीचे जास्तीत जास्त फायदे शरीराला मिळतील. 16. कोथिंबीर जर सुकून गेली असेल तर कोथिंबीरीची देठ थोडा वेळ पाण्यात बुडवून ठेवल्यास कोथिंबीर एकदम ताजीतवानी होईल. 17. घरात खूप लाल मुंग्या लागल्या असतील तर त्या ठिकाणी म्हणजे त्या जागी हळद टाकल्यास पूर्णपणे मुंग्या नाहीशा होतात. 18. कुकरमध्ये डाळ शिजत घातल्यानंतर शिट्टी झाली की काही वेळाने प्रेशरमुळे आतील हळदीचे पाणी फसफसून बाहेर पडते. यामुळे आपला कुकर तर खराब होतोच, त्याबरोबर हे पाणी सगळीकडे उडाल्यामुळे किचन देखील खराब होते. असे होऊ नये म्हणून कुकरचे झाकण लावण्याआधी कुकरच्या काळ्या रबरी रिंगवर थोडेसे तेल लावावे. 19. भेंडीची भाजी बऱ्याचदा चिकट होते किंवा तिच्यामध्ये चिकट तारा दिसतात. भेंडीचा असा चिकटपणा घालवण्यासाठी त्यात थोडं लिंबू पिळा. भाजी मोकळी तर होईलच, शिवाय तिची चव आणखीन छान लागेल. 20. आलू पराठे करताना सारणामध्ये थोडी कसुरी मेथी नक्की टाका. यामुळे पराठ्यांना एक वेगळा स्वाद येईल. 21. इडली डोशाचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते आंबट होऊ नये यासाठी
त्यामध्ये 2 किंवा 3 हिरव्या मिरच्याचे तुकडे घाला. मिरच्यांमुळे इडली डोशाचे पीठ जास्त आंबत नाही किंवा जास्त आंबट होत नाही. 22. मसाल्याच्या भाजीचा रस्सा घट्ट होण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याचे कूट, काजूची पूड, टोमॅटो प्युरी किंवा मग सुक्या खोबऱ्याचा कीस वापरू शकता. यामुळे भाजीला घट्टपणा येतो. 23. किसणीवर गूळ किसताना किसणीला किंवा विळीला तेलाचा हात लावावा. अशाने अजिबात गूळ चिकटत नाही. 24. ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी करताना जर भाकरी मोडत असेल तर पिठामध्ये कोमट पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि नंतर भाकरी थापून घ्या. बिलकुल भाकरी तुटणार किंवा मोडणार नाही. 25. मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्यात शेंगदाण्याचा कूट तुम्ही घालू शकता. याशिवाय मेथीची भाजी शिजल्यानंतर त्यात 1 चमचा वरून तेल टाका. यामुळे भाजी कडू लागत नाही. 26. भाज्या फार बारीक कापू नका आणि पाण्याऐवजी वाफेवर मंद आचेवर शिजवा. यामुळे भाज्यांचे पोषक तत्त्व टिकून राहतील. 27. मनुकावर थोडेसे पीठ शिंपडा आणि स्वयंपाकघरातील कात्रीने कापून घ्या. यामुळे ते सहजपणे कापले जाईल. 28. डाळीत मीठ आणि मिरपूड जास्त असल्यास त्यात तांदळाचे पाणी टाकावे. यामुळे डाळीतील तिखटपणा आणि मीठ कमी होईल. 29. जेवणासोबत नवीन चवीची चटणी तयार करा. साध्या मेयोनीजमध्ये हिरवी चटणी किंवा चिरलेली कोथिंबीर, पुदिना घाला. यामुळे नवीन चवीची चटणी तयार होईल. 30. वांगी कापल्यानंतर 1 टेबलस्पून दूध मिसळून पाण्यात उकळा. यामुळे त्यातील काळेपणा दूर होईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. टिप्स आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.